कहा दे तुम उपकार सुग्रीवै की न राम मिलाय राजपद दीत तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जो जग पर भानु ताई मधुर प्रभु मुद्रिका मेल मुख माही दुर्गम काज जगत के देते राम दुआरे तुम रखवारे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना तीनों लोग हाकत ही कापे महावीर जब नाम सुनावे हनुमान छुड़ावे मन क्रम बचन ध्यान डोलावे इनके काज सकल तुम साजा चारों युग प्रताप तुम्हारा है पर सिद्धि जगत उजियारा असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा अंत काल रघुवरपुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदे महासुख होई तुलसीदास सदा हरि पवन तनय राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय हनुमान की जय महादेव की जय पवन सुत हनुमान की जय 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 सीताराम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान। आज सांगिल्य सूत्रामध्ये असं सांगताय आत्मप्रसादात गुणेषु असंगः। आत्म्याचा ज्यावेळेला आपल्याला कृपा प्रसाद मिळतो त्यावेळेला आपलं मत भगवंता व्यतिरिक्त दुसरीकडे बांधलं जात नाही। संसारामध्ये मन फिरतं राहतं, आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे, द्रव्याकडे मानाकडे पुत्रांकडे संततीकडे घराकडे, पण परमात्म्याकडे एकदा मन गेलं की ते मन एका ठिकाणी स्थिर राहतं। म्हणून आत्मप्रसादात गुणेषु असंगः। म्हणून मन हे कुठेही बांधून ठेवू नका। आता मन बांधलं कशाने जातं तर आसक्त वृत्तीने। आपली वृत्ती एक तयार होते
आणि ती वृत्ती आसक्त होत जाते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आणि त्या योगानं हे मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. म्हणून या जगामध्ये मन सारखं इकडे तिकडे फसत जातं. जसं प्राणी एखाद्या मोहामुळे अटकून जातात पिंजऱ्यामध्ये किंवा अथवा जाळ्यामध्ये, त्याप्रमाणे हे मन असंगता याचा अर्थ असा आहे की अनेकांचा संग सोडून भगवंताशी आपलं पण जोडणं. म्हणून कैवल्यम तत्पंथान भक्तियोग हा. आता भगवंताची भक्ती केल्याने काय काय सहज प्राप्त होतं याचं वर्णन सांगितलं. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. भक्तीनं पहिल्या प्रथम माणसाकडून धर्म पाळला जातो. धर्म पाळण्याकरता मन, बुद्धी, चित्त स्थिर राहते. म्हणजे आपण आपल्या विचारावर अटळ राहतो. आपल्या विचारात कोणीतरी काही बदल केला किंवा कोणी आपल्याला त्याचं मत सांगितलं तर आपलं मन तिकडे जात नाही. कारण जगामध्ये सगळ्यात सोपं काम काय आहे माहिती का? कोणालाही सल्ला देणे. तुम्ही विचार, काही लोकांना सवय असते विचारांना विचारा, सल्ला देतच बसता. पण सल्ला हा विचारवंताचा घ्यावा लागतो. सल्ल्याचे प्रकार आहे. डॉक्टरचा सल्ला वेगळा, वकिलाचा वेगळा, साहेबाचा वेगळा, शेजारचा वेगळा. कारण जो तो आपलं वैभव वाढवण्याकरता सल्ला देतो. मी किती हुशार आहे. परवा एक तुतुरी वाजवणारा आला होता. तो माझ्यावर बसला, नमस्कार केला आणि त्याला प्रसाद दिला. तो समोरच्या लोकांना म्हणे पॅरालिसिसवर माझं भरपूर औषध आहे. आता काय होतं, असा सल्ला मनुष्य देऊन टाकतो. औषध देताना आपल्याजवळ ज्ञान आहे किंवा नाही, तुला एका औषधानं गुण आला म्हणून दुसऱ्याला येईल असं नाही. कारण प्रकृती गुणसंभवा. कोणाची प्रकृती कोणत्या गुणानं ही वैद्याला, डॉक्टरला कळेल, ती आपल्याला कळणार नाही. म्हणून भक्तीने माणसाला धर्म मिळतो, भक्तीने अर्थ मिळतो, भक्तीने भोग भोगायला मिळतात आणि भगवान सुद्धा भक्तीने मिळतो, भक्तीने मोक्ष मिळतो. आणि संसाराची वासना जी आहे ती सुद्धा हळूहळू कमी होते. भक्ती अशी गोष्ट आहे की सगळ्यातून आपल्याला काढत असते. वैराग्य सुद्धा भक्तीच्या योगानं आपल्याला प्राप्त होतं आणि अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे आपल्याला भगवंताच्या ज्ञानाची योग्यता प्राप्त होते. आपल्याला भगवंताचं जे ज्ञान आहे ते प्राप्त होण्याची योग्यता येते, पात्रता येते. जसं आपल्याला शाळेत क्रमाने जावं लागतं. मग 12वी नंतर तुम्हाला कुठे जायचं आहे ते ज्ञान तुम्हाला घ्यावं लागतं. पण त्याच्या आधी तुम्हाला क्रमाचं ज्ञान आवश्यक आहे. तर भक्ती अशी एक गोष्ट आहे की माणसाला भगवंताचं ज्ञान प्राप्त करून घेते. याच्यामध्ये एक दृष्टांत दिला आहे. प्रयागराजाला अखंडानंदांचं प्रवचन होतं. तेव्हा गिरिराज शंकर वाजपेयी हे पहिले गव्हर्नर होते आणि ते कथेचे अध्यक्ष झाले. त्यांना एकाने विचारलं की बा अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय देवाचं नाव घेऊन काय उपयोग आहे. पण मग अंतःकरण शुद्ध करायला सुद्धा काही लागेल ना. आपल्याला ओटा झाडाचा एक झाडू लागेल, आपण त्याच्याने झाडून टाकू. नुसतं पण घेण्याचं जाणार नाही कोणा खोपरा. मग काय साधन आहे. तर भक्ती हे साधन असं आहे की अंतःकरण शुद्ध होतं भक्ती केल्यानं आणि त्यातून भगवंताचं प्रेम उदयाला येतं. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे तरच अंतःकरण शुद्ध होईल. आणि अंतःकरण शुद्ध झालं की भगवंताच्या ज्ञानाची अवस्था आपल्याला प्राप्त होते.
म्हणून ते म्हणतात, त्याच्याकरता आणखीन एक उदाहरण दिलं आहे. एक मनुष्य तलावावर गेला आणि त्याने तलावावर पोहणं शिकवणारा विचारलं की मला तुमच्याकडे तलावामध्ये पोहणं शिकायचं आहे. त्याने लगेच त्याला सांगितलं पाण्यात उडी मार. तो म्हणे नाही, मला पोहता आल्याशिवाय मी पाण्यात उडी मारणार नाही. पोहायचं असेल तर पाण्यात उडी मारावी लागेल. तसं तुम्हाला भगवंताची भक्ती करायची असेल तर नामस्मरण करावं. म्हणून सगळे संत तुम्हाला नामस्मरण देतात. तुमची जशी जशी गोडी लागते तसं तसं तुम्ही भगवंताकडे. महाराज 12 वर्ष झाले नाम मंत्र घेऊन पण अजून काही फरक पडत नाही ना. फरक तुम्ही पाडत नाही आहे, नाम पाडताय तर तुम्ही करत. कारण तुमचा व्यवहार खोटा आहे आणि नाम घेत आहे. केव्हा केव्हा तुमचं मन शांत होतं, केव्हा केव्हा अशांत होतं. फायदा नाही झाला की अशांत, फायदा झाला की शांत. म्हणून भगवंताचं नाम घेणं सुरू करा, ही वासना मिटत जाईल. असं मत आहे की वासना मिटवण्याकरता भगवंताच्या नामाची गरज आहे. नाम संकीर्तन साधन पहिली सोपे, जळतील पापे जन्मांतराची. न लगे सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. कुठेच वनात जावं लागत नाही. आपण मंदिरात येऊन जर देवाला नमस्कारच केला नाही तर मग त्याची कृपा कशी होईल? मग काय दगडाला नमस्कार करायचा का? असं जर कुठून बोललं तर काय उपयोग आहे? आणि मंदिरात आल्यानंतर बाकीच्या वाचाळ गोष्टी करायच्या नाही. कारण माऊली म्हणते अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे. आपण तर मंदिर टप्पे मारा करता का पाहतो. इतर बोलायचं नाही मंदिरात काही. काय चाललंय हे पाहून सुद्धा लोक लक्ष देत नाही, आपल्या गप्पात मारत असते. काय चाललंय वा, लोक काय करताय? लोक दर्शनाला आले आहे, मग दर्शन घेऊन शांत बसून जप केला पाहिजे. तर त्यांच्याच गोष्टी चालू करतात. काही सुरू झालं आहे याच्याकडे लक्ष नसतं. म्हणून ते म्हणतात पाण्यामध्ये उडी मारल्याशिवाय पोहता येणार नाही, तसं नामस्मरण केल्याशिवाय अंतःकरण शुद्ध होणार नाही आणि वासना मिटणार नाही. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. त्या नामसंकीर्तनामध्ये सगळ्या पापाचं क्षालन करण्याची शक्ती आहे. ही संतांना माहिती असते. म्हणून संत राम कृष्ण गोविंद गणेश शंकर अशी एखादी उपासना आपल्याला देतात. कोणत्याही देवा, हे 5 देव जे आहे, गणपती, देवी, शंकर, विष्णू आणि सूर्य, हे पापाचा नाश करणारे. सूर्याचं तर आपल्याला समोर दिसतं, अंधकाराचा नाश. वायुदेवता म्हणजे देवी, वायूचं दिसतं आपल्याला डोळ्यासमोर की आपल्याला श्वास घ्यायला मदत होते. शंकर जलरूप आहे. शिव जलप्रिया. जल कोणाला नको आहे? अन्नाला, धान्याला, प्राण्याला, पक्ष्याला, जीवाला. मग हे देणारे देव आहे. आणि भगवान विष्णू आकाश तत्व आहे. आकाश जेव्हा स्वच्छ होतं तेव्हा आपल्याला आपोआप प्रसन्नता आहे. वायू तत्व देवी आहे, जलतत्व शिव आहे, सूर्य तेज तत्व आहे आणि गणेश पृथ्वी तत्व आहे. म्हणून आपल्याला गणपती, देवी, विष्णू, शिव आणि सूर्य या पंचायतनाची रोजच पूजा सांगितली. त्यांच्यापासून आपलं अंतःकरण शुद्ध होतं. कारण आपल्या शरीरामध्ये हा 5 तत्वाचा देह बनला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग या 5 तत्वाची आपण ज्या वेळा उपासना करतो त्यावेळेला हे 5 तत्व आपल्या शरीरात समान राहतात.
कोणतंही एक तत्व कमी झालं किंवा एक जास्त झालं तरी त्रास होतो, व्याधी निर्माण होऊन जाते. 3 गुण आहे, सत्व, रज आणि तम. ब्रह्मा, विष्णू आणि महेश याची उपासना केली म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं. म्हणून भगवंताचं नाम घेतलंच पाहिजे. महाराज म्हणतात, गृहस्थाश्रमी माणसाला असं वाटतं की मला थोडा वेळ मिळाला की मी नाव घेईल. नाही, नाव घ्यायचंच आणि मग काम करायचं. आपल्याला एवढी मुभा दिली आहे की तुम्ही करता करता, बसता उठता, केव्हा तरी नाम घेत राहा. ज्याप्रमाणे आपण काम करतो त्याप्रमाणे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, आणि कामच राम करून टाकायचं. हल्ली कसं आहे, काम नको बस. पूर्वी नौकर मालकाला उठवायचा 5 वाजता, आता मालकाला 8 वाजता नौकराकडे जाऊन चाल रे भाऊ, तो म्हणतो अजून आता उठलं नाही, कारण काम नको आहे ना. आणि परप्रांतातले लोक इथे येऊन काम करून घर बांधलं आणि याची पिढी गेली तरी घर झालं नाही. हा गटाण्याच्या चाळीतच राहत. नाव पण काय, गटाण्याची चाळ, असं आहे ते. कारण काम आणि कामामध्ये राम. बरेच लोक काम सोडून देतात, रामनाम घेत मंदिरात बसतात. उपयोग नाही, काम झालंच पाहिजे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, उगत बसायला सांगितलेलं. त्यावेळेस ही वासना आपोआप कमी होते आणि त्याचा परिणाम आपल्याला अनुभवाला येतो की नाही, करेल देव, आपण आपलं काम करू, होईल ते काम. राजा परीक्षितानं उदाहरण दिलं आहे. राजा परीक्षिताला श्राप झाला ऋषीच्या मुलाने की तुला 7 दिवसात तसं. राजाने लगेच राज्य सोपवून दिलं मुलावर की चला आपण आता भगवंताची कथा ऐकू. खरं तीच राहिली आहे कथा ऐकायची. राजा परीक्षिताचं कार्य होऊन गेलं. पण राजा परीक्षिताकडे घराण्याचं पुण्य होतं. पांडवांचा नातू होता. पंडी, कुंती, द्रौपदी, उत्तरा आणि सुभद्रा या सगळ्या धर्माला मानणाऱ्या होत्या. म्हणून राजा परीक्षिताकडे बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृत होतं. म्हणून भगवंताच्या कथेमध्ये राजा परीक्षित उद्धार. आपल्याला या जन्मी नसेल, मागच्या जन्माचं आणि आपण केलेलं प्राप्त होईल. आणखीन एक जन्म घ्यावा लागेल. सुखे घालावे गर्भवास, आणि तेव्हा भगवंताची वासना निर्माण होईल आणि मग आपण भगवंताकडे जाऊ. म्हणून श्रद्धाहीन माणसाला, ज्याच्याजवळ श्रद्धा नाही आहे, ज्याच्याजवळ श्रद्धेचं भांडवल नाही आहे, त्याला ही प्राप्ती होणारच नाही. म्हणजे आधी तुम्हाला श्रद्धा पाहिजे, श्रद्धेबद्दल जिज्ञासा पाहिजे. दिवसेंदिवस श्रद्धा वाढली पाहिजे. माणसाची श्रद्धा कमी व्हायला नको. कामापुरती श्रद्धा करणार, माझं हे काम उद्या, माझं ते काम उद्या. आता तुम्हाला लोक जाऊन सांगताना की अमुक काम झालं, मग ते काम झाल्यावर तुम्ही उपासना किती दिवस करायचं जप, असं कुठून विचारता. ज्या जपाने आपलं काम झालं, मुलगा नोकरी लागला, तो जप चालू द्या पुढे, तोच जप काम करणार आहे. पण आपण काम झालं की सोडून, आणि त्यामुळे आपली वासना परत तिकडे येऊन जाते. तुम्ही जर जप चालू ठेवला तर तुमच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती वाढत जाईल, आणि श्रद्धा भक्ती वाढत गेली की वासनेचं बळ आपोआप कमी होऊन जाईल. काय सांगितलंय त्यांनी? वासनेचे बीज जळवणे जाय. वासनेचं बीज जे आहे ते जळून जाईल, आणि एकदा बीज जळालं म्हणजे पुन्हा उगत नाही. याकरिता आपण नामस्मरण केलंच पाहिजे, आणि नामस्मरणानं
आहार निद्रा मैथून भय हे आपल्याला ज्याप्रमाणे ते प्राण्यांनाही आहे म्हणा. मग प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? तर मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. तरवाचिम जीवंती भस्रान शाश्वतम न खादंचित न मोहंती ग्राम शाखो परे. अशा प्रकार पशु पक्षी जीवजंतू डुकर कुत्रे हे सुद्धा माणसाप्रमाणेच संसार करतात. त्यांनाही आहार लागतो, विष्ठा टाकतात, मूत्र टाकतात, पुत्र होतात. पण त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तर मनुष्य जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती आहे हे विशेष आहे. मग भगवंताची प्राप्ती सगळ्यांनाच होते का? नाही. कारण त्यांची जी वृत्ती आहे ती जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय तेणे धरावे संतांचे पाय. पण अशा संतांचं धरलं पाहिजे की ज्यांना भगवंत मिळाला आहे. भगवद्गीता सांगते त्याची प्राज्ञा स्थिरावली. म्हणून जीवनामध्ये व्यक्तिगत जीवन जगताना अनंताला ओळखलं पाहिजे. आणि म्हणून जीवन हे भक्तिमय केलं पाहिजे. मग भक्तिमय करायचं तर काय? तर रामाचा आदर्श घ्यायचा. राम को जानो आणि कृष्ण को मानो. रामाच्या प्रमाणे वागायचं आणि कृष्णाला मानायचं आणि कृष्णाच्या फक्त लीला ऐकायच्या बस. कृष्णाच्या लीला ज्या आहेत त्या नटखट आहे की भगवान कशी बासरी वाजवतात, भगवान एका देवडा चरणी कसे उभे राहतात, देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणो स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या गुंजावरनं डोळा माथाबावर जोटी. वृंदावनामध्ये आणि पंढरपुरामध्ये लोकांचं मन काय लागतं? कशामुळे लागतं? तर तिथे नेहमी भगवंताच्या लीला चाललेल्या असतात, भजन चाललेलं असतं, पूजन चाललेलं असतं. वृंदावनामध्ये लीला चालल्या असतात. लीला गान विनोदा वेदस्तुत भूपादा नारायण नारायण जय. तुम्ही मठांमध्ये जाल तर तिथे दुपारी सगळ्या कृष्ण लीला चालू असतात. मग लोक तिथे गेले की मन लागतं. आता हे तरुण पिढी जाते ना, हम हर साल आएंगे असं ते मुलाखत देतात. कारण काय? तिथे मन लागून जातं. जगन्नाथाच्या रथाला पंढरपूरला सुद्धा आषाढी कार्तिकी येऊ आम्ही. कारण ते वातावरणामध्ये मन इतकं आनंदित होतं की त्याला पुन्हा यावंसं वाटतच नाही. जावं गेलं तर तो दुःखी होतो आणि मग केव्हा तरी पंढरपूरला जाऊनच येतो. कारण त्याच्या मनाला ती वासना जाऊन भगवंताच्या भक्तीची प्रीती निर्माण झाली. मग गेल्यावरच प्रीती होते का? तर हो, गेलं पाहिजे. तीर्थयात्रा घडल्या पाहिजे. जशा यात्रा घडतील तशी भगवंताची प्रीती वाढत जाते आणि जशी प्रीती वाढते तशी भक्ती आपली वाढत जाते. कशी वाढते? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगते, पावसाळ्यामध्ये नदीला जसा पूर येतो पाऊस पडतच राहतो तसं तसं ती वाढत जाते काठोकाठ. आता पंढरपूरून फोन होता ना, चंद्रभागा दोन्ही खडा वाहते, तुम्हाला दर्शन करायचं म्हटलं काल झालं. तर अशी प्रीती निर्माण होते. आता मोबाईल असल्यामुळे लगेच लोक कॉल लावून देतात. असं आहे. तर ती प्रीती वाढत जाते. आपण टी व्हीमध्ये बातम्या पाहतो तेव्हा काय गर्दी आहे, आपल्याला कधी जायला मिळेल, लोक कसे जाऊन येतात, कसे काय पैसे असतात त्यांच्याजवळ, कसे काय घरचे लोक जाऊन येतात. आपण असं रडत बसतो. पण पाहिल्यावर आनंद व्हायला पाहिजे. नाही, हा रड्या आहे ना मुळात. पाहिल्यावर काय झालं पाहिजे? आनंद आपल्याला दिसलं वा. पण हा मुळात याचा स्वभाव रड्या आहे. म्हटलं तू तिथे गेल्यावर सुद्धा रडशील. व्यवस्था नाही, काय गर्दी आहे, काय रेटारेटी करता लोक, तिथे तू तसं. कारण तुझ्या मनामध्ये त्या पंढरीचा, त्या वृंदावनाचा आदर नाही आहे. आणि आदर नसल्यामुळे तुला ती अव्यवस्था दिसेल. आता एवढे लोक जातात कधी तिथे गर्दीमध्ये,
दर्शन करतातच, कारण त्यांना ती जिज्ञासा आहे. म्हणून ते म्हणतात आनंदमय व्हा आणि अभिमान सोडा. यात्रेमध्ये कोण जातो, मी कोणी मोठा आहे असं म्हटलं की मग तो गर्दीत जाऊ शकत नाही. घुस, काही लोक पाहता केव्हा घुसून जातात, लोक आराळ मारतात तिकडे, काय घुसलं तो चालला पुढे, तो काही पाहत नाही. कोणी बोललं ऐकून येतं, तो म्हणतो का बोलल्यावर अंगात छिद्र थोडंच पडत आहे, चालला तो गेला, दर्शन करून आला परत, आणि ते ओरडले त्यांना हात करतो परत चालतो, तो काही पाहत नाही. त्याचं कारण आहे ना, त्याला आवडीने भावे, दर्शनाची आवड निर्माण झाली आहे, तो अभिमान सोडून देतो. अभिमानी लोकांना ज्ञानही प्राप्त होत नाही आणि भक्तीही प्राप्त होत नाही. म्हणून वैज्ञानिक हिंदू धर्माकडे का झुकले, तर त्यांना अनुभव आला. वैज्ञानिक लोक सुद्धा का झुकले, मोठे मोठे वैज्ञानिक यात्रेला येतात, वृंदावन, मथुरा, पंढरपूर, त्याच्यानंतर जगन्नाथपुरी, तिकडून येतात परदेशातून. की इतका समाज एका दिवशी गोळा कसा होतो, काय आहे याच्यामध्ये शक्ती, तर ते तपासतात, त्यांना लहरी सापडतात. ते म्हणतात अरे इथे गेलंच पाहिजे. आणि गावातले पंढरपूरचे लोक म्हणतात जाऊ दे, गर्दीत कोण बाहेर पडेल, उद्याला देव का पळून चालला, असं रामदेव देव का पळून चालला असं नाही. ज्या दिवशी उत्सव असेल त्या दिवशी देवा गावातल्या लोकांना कळसाचं दर्शन झालं तरी पुरे आहे, पण त्यांनी कळसाचं दर्शन केलं पाहिजे, म्हणजे नाही करत. पण ते म्हणतात देव का पळून जातं, देव पळत नाही, देवाची मूर्ती तिथे आहे, पण इतक्या लोकांचा भाव तुम्हाला दिसत नाही. त्या दिवशी तुम्ही बाहेर पडले तर त्या गर्दीमध्ये लोकांचा जो भाव आहे, जो जयघोष आहे, त्या वृंदावनामध्ये लोक राधे राधे राधे. आता तो केवढा क्रिकेटर आहे, 2 महिन्याने वृंदावनात जात होतो आणि प्रेमानंद महाराजांना भेटतो, 2-2 महिन्याने जातो. त्याला ते वातावरण समजलं, तो काय किती सुपर राहणार आहे, पण तो जातोच त्या गर्दीमध्ये. तो असं म्हणतो का की मी फार मोठा माणूस आहे म्हणून, नाही. आता बा मुख्यमंत्री, पंतप्रधान यांनी ते प्रयागराजाला आंघोळ केलीच पाण्यात, काही नाही पाहिलं त्यांनी, हे पाणी खराब आहे आणि अनेक लोकांनी आंघोळ केलेली आहे आणि असं आहे आणि तसं, असं काहीच नाही केलं, करून टाकले आंघोळ. आपण नाशिकला गेल्यावर साडूच्या बाथरूममध्ये आंघोळ करतो, पण गंगेवर जात नाही. गंगेचंच पाणी आहे ना महाराज, तुम्हाला काही समजत नाही. आणखी महाराजला म्हणतो तुम्हाला समजत नाही, कारण साडू उमटू देत नाही. असं आहे ते. साडू म्हणतो कुठे घेऊन जायला, त्या गंगेवर गेला तो देतो कन्ना म्हणून आंघोळ करून साडूच्या घरी जायचं, आपली आपली आंघोळ करून घ्यायची. पण आपण काय आधी त्यांच्याकडे जातो, चहा पितो, आणि त्यांचं खाल्लं की त्यांच्यासारखं वागायला लागून जातो. हे आपल्या लक्षात नाही, कारण ती संगती आपल्याला झुकून देते आणि परमार्थाची संगती झुकू देते. म्हणून माणसाला श्रद्धा जरुरीची आहे. भक्ती मार्गामध्ये श्रद्धा जी आहे जरुरीची आहे, आणि श्रद्धेने व्यवहार करणं आवश्यक आहे. जो आपण व्यवहार करू दुसऱ्याशी, अर्थाचा असो, प्रेमाचा असो, कामाचा असो. जसं एखाद्याला आपण काम सांगितलं किंवा तुमच्याकडे ही वस्तू आहे ते घेऊन ठेवा, त्याने घेतली, आपण पैसे दिले की भाऊ तुमच्यामुळे वस्तू मिळाली. तो म्हणतो नाही नाही हो, तुम्ही घेऊन ठेवली आम्हाला मिळाली, आपण पैसे दिले ते का फुकट दिली आहे, असं म्हटलं तर काय अर्थ आहे. म्हणून कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे तो कृतज्ञता व्यक्त करतो. हल्ली लोक परदेशाचं वातावरण इतकं विचित्र झालंय, प्रसाद दिल्यावर वाटणारा म्हणतात थँक्यू, असं नाही झालं.
प्रसादाला तुम्हाला वंदनच केलं पाहिजे, दुसरं त्याला काही शब्द नाही आहे, नमस्कारच झाला पाहिजे प्रसादाला, कारण तो देवाचा आहे. म्हणून आपल्याकडे पंगत बसली की प्रत्येक पंक्तीला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल का म्हणतात? काही लोक म्हणतात पहिल्यांदा म्हटलं नाही, प्रत्येक पंगत म्हणते पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल. त्याचं कारण आहे, तो सन्मान आहे प्रसादाला. जेवायचं कसं आहे, जयघोष करून जेवायचं आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलं तर जयघोष होईल का? नाही, चटाके होतील. तुझ्याकडे ती याच्यापेक्षा जोरात झाली पाहिजे पार्टी, आणि तिकडे हायवेवर शिवम शंकराचं नाव हॉटेलला, शंकराचं नाव हॉटेलला, स्वामी समर्थ भोजनालय, आणि काय चाललंय हे लक्षात आलं पाहिजे. हे जेव्हा कळतं, तुम्हाला मागे उदाहरण दिलं ना, एक मुलगी एक लहान मुलाला घेऊन आली, म्हणजे दादा माझं 35,000चं पाकिट हरलं. मी पंचांग पाहिलं, म्हटलं बेटा काही सापडण्यासारखं योग दिसत नाही, नक्षत्र वाईट आहे. कुठे हरलं? म्हणे गोविंद हॉटेल पाळली. म्हटलं तू इतक्या लांब गावर गेली? म्हणे तुमचे जावाई घरी नव्हते, मी आणि अपोरगाने ठरवलं किंवा तिकडे जेवायला जाऊ. आम्ही गेलो म्हणे, तर तिथे मी पाकिट विसरून घेतले. म्हटलं मग तू गेली पाकिटात तर 35,000 का बरं नेले? 1-2 हजार न्यायला पाहिजे होते. नाही नाही, असं तर माझ्या पाकिटात नेहमीच असतं म्हणे. म्हटलं मग जाय घरी. कुठे जाय? घरीच जाय. आता जायचं आहे तुम्हाला, एक तर माणूस बरोबर नाही, इतक्या लांब जायला नको. दुसरं केलं तर मग कमी पैसे न्यायचे ना. 35,000 न्यायचे काय करायचं? तुझी काय खरेदीखत करायचं होतं? बरोबर सांगितलं तर ते म्हणे असं तर माझ्याकडे ते असते. आता मग तू विचारायला आधीच ते झाला. ज्या भावाची खरेदी आहे त्याच भावाची विक्री होत नाही, हे समजलं पाहिजे. आपण चुकीचं वागतो, म्हणून श्रद्धेने व्यवहार झाला पाहिजे. श्रद्धेचं व्यवहार एक अंग आहे. पाच मिनिट आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरकडे श्रद्धा असते, आमचे वकील चांगले आहे वकिलावर श्रद्धा असते, दुकानदार चांगला आहे हा खराब दूध देत नाही, हा दूधवाला चांगला आहे. ही काय झाली? श्रद्धा झाली. कारण आपल्याला अनुभव असतो की इथे वस्तू खराब मिळत नाही. मग श्रद्धा काय बसते? तर सत्य वस्तू मिळाली म्हणून श्रद्धा बसते. पण तुम्ही असे काही भाजीवाले, काही लोक त्याच्याशिवाय भाजी घेतच नाही. नाही नाही, तो व्यवस्थित आणून देतो, कमी पण देत नाही. मग काही लोक 1,000 रुपयावरला तर राहू दे तुला, त्याला सोडून देतात 1 रुपया, 2 रुपये सोडून देतात. तो दुसऱ्या वेळा म्हणतो नाही 1 रुपयाची कोथिंबीर घेऊया. तो कोथिंबीर जास्त टाकून देतो. त्याला माहिती आहे यांचा विश्वासघात आपल्याकडून व्हायला नको, म्हणून घेणाराही श्रद्धावान आहे आणि देणाराही. एखाद दिवशी पैसे नाही, भाऊ मला 500 रुपये द्या, मी भाजी विकली गेली की तुम्हाला आणून देईल. मग तो त्याच्याकडून 500 घेतो, भाजी विकली की त्याचे 500 परत करतो. त्यांनाही आनंद वाटतो की बिचाऱ्याला मदत होते. याला म्हणतात व्यवहारी श्रद्धा. श्रद्धा असावी पण ती व्यवहाराला धरून आणि सत्याला धरून. म्हणून श्रद्धा एक व्यवहाराचं अंग आहे. असे काही दूधवाले श्रीमंत माणसाकडून 5-5 हजार रुपये घेऊन घेतात आणि ते दुधामध्ये घेऊन, पण आधी त्याला दूध देतात, त्याला नाही हो त्याने आपलं काम केलं आहे. डेप घ्यायचे, शेट देऊन द्या 5,000 रुपये, तो देऊन देतो का म्हणतात. व्यवहारामध्ये सत्यता आहे आणि श्रद्धा आहे. सत्य हे श्रद्धेचं अंग आहे. म्हणून ते म्हणतात आपण व्यवहार सोडला तर मात्र घोटाळा होतो. जसं आपण जेवायला बसलो आणि कोणी सांगितलं की या बासुंदीवरून पाल गेली आहे, बरोबर, म्हणजे तुम्ही ऐकलं ते फक्त, तुम्हाला माहित नाही पडलं का. तो मी म्हणतो पडलं का नाही मला माहित नाही, पण इथून गेली होती. काय झालं? श्रद्धा उडाली अन्नावर. नाही तर घरचं जेवण होतं. दूध नासलं, माणूस करत पाहतो
पण सुगरणबाई काय करते, ते नासल्याचं पाणी काढून टाकते, त्याच्यात थोडीशी साखर टाकते आणि खवा करून खाऊन घेते. ती सुगरण आहे आणि ही पाणी टाकते आणि फेकून देते बाहेर. सुगरणने वाया नाही घालवलं होते. तुरीच्या डाळीचे पुठा असताना ते काही वाया फेकून नाही देत, काही वाया फेकून देत, ती त्याचं फोनके करून खाते, कारण ती सुगरण आहे. ही नुसतं वरण खाणारी आहे. म्हणजे माणसाच्या अंगी व्यवहारामध्ये सुद्धा श्रद्धा आली पाहिजे. म्हणून क्षेत्र श्रद्धा आवश्यक आहे. संसाराचं सुख भोगताना सुद्धा माणसावर आणि संसारावर श्रद्धा असणं, घरातल्या लोकांवर श्रद्धा असणं. प्रेम तर सगळ्यांचं असतं, पण श्रद्धा पाहिजे. माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, हे श्रद्धेचं ठिकाण आहे. पण हल्ली सगळ्याच बहिणी नोटिसा द्यायला लागून यायला. कशी काय श्रद्धा राहील, कसं काय प्रेम राहील. ती बहीण रेल्वेने मुंबईला जाते, त्या भाऊ डबा बी द्यायला जात नाही, नेत बी नाही. हा, मी आणणार होतो डबा, पण बाहेरच्या बाहेर आलो, ते तो थांबणार. एखाद्या बिस्किटचा पोडा तर घेऊन गेला असता खायला गाडीत, पण तो नाही नेला नाही त्याने. त्याचं कारण आहे ना, प्रेम नाही, श्रद्धा नाही. जिथे प्रेम असतं तो जाता जाता इथून घेतो झुमका भाकर, आचार्य डॉक्टर डब्यात घेऊन देतो व्हायला, कारण त्याला प्रेम आहे. बहीण सुद्धा त्याला डबा देते, ठेचा केलाय नको खायलो, खायला काय आहे ठेचा, पण तो तिथून बंद करतो, ठेचा चांगला झाला होता. प्रेम आहे, श्रद्धा आहे. म्हणून ते म्हणतात श्रद्धा हे मनाचं कान आहे. श्रद्धा काय आहे तर आपल्या मनाचं कान आहे ते. श्रद्धा कशाने, ऐकल्याशिवाय श्रद्धा वाढत नाही. म्हणून श्रवणम, नवविधा भक्तीमध्ये श्रवण सांगितलं आहे. श्रवणाशिवाय श्रद्धा वाढत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि ज्याची श्रद्धा वाढत जाते त्याला ज्ञान प्राप्त होतच जाते. म्हणून ते म्हणतात जीवनामध्ये श्रद्धा जर नसली तर जीवन वृक्ष आहे. आसपास जो तो आपल्या पुढे तो पाहतो घरात, त्यामुळे घरात ते म्हणतात आमच्या घरात त्यांनी मनच लागत नाही. त्याच्याऐवजी आमचं पुरुष जुनं घर होतं, तिथे 15 लोक होते, पण कसं गवगव वाटत. कारण काय, सगळ्यांचं प्रेम एकच होतं, एकामेकाशिवाय खात नव्हते. आता माणूस बाहेरून खाऊन येतो, बाई मैत्रीणमध्ये खाऊन येते. काय झालंय, लहान मुलं जेव्हा जेवताना तेव्हा ज्याच्या घरचा डबा चवदार असतो त्याचा मागतात, मला जर थोडा माझा घे. आणि घरी जाऊन आईला सांगतात की माझ्या मित्राची आई करते ना तशी तुला जमत नाही. आणि काही बाया म्हणतात जास्तीचं राहू दे, कोणी मागितलं तर त्याला द्या. अशा आहे आपल्या मुलाच्या डब्यात जास्ती टाकून देतात, कारण कोणी मागितलं तर देऊन टाकले. कारण तिची श्रद्धा आहे, लहान मुलगा खाईल तर पुण्य होईल, लहान मुलगा खाईल तर पुण्य होईल, म्हणून ती आपल्या मुलाच्या डब्यात जास्त देते. आणि तो एखाद दिवशी आपल्या घरी आल्यावर म्हणतो मावशी तुमचा पदार्थच चांगला असतो. तो मावशीला आनंद होतो, खाद्य मीठ घेऊन देते. काही पोरं दुसऱ्याचा डबा चोरून घेतात, कारण ते चांगलं केलेलं जे आहे ना त्याची चोरी होऊन जाते, त्याची चोरी होऊन जाते. म्हणून ते म्हणतात वृक्ष होतो मनुष्य. म्हणून श्रद्धा वाढली पाहिजे. जशी जशी घरात श्रद्धा वाढेल तसा धर्म वाढेल, आणि धर्म वाढलं की कर्म चांगलं होईल. जोपर्यंत धर्म वाढत नाही तोपर्यंत कर्म चांगलं होत नाही. म्हणून आपण काही पदार्थ केला की शेजारच्या घरी देऊन देतो, इकडे तिकडे, कारण त्या पदार्थाचा वास आला तर म्हणतं काय छान झाला हो, म्हणून वाटीमध्ये देऊन देतो आपण. ती बाई तिकून काहीतरी वाटीमध्ये टाकून तिकडे देऊन देते. आता या प्लॅस्टिकच्या पिशवीमुळे काही देर ते लोक पिशवी फेकून देतात.
कारण पात्र राहिलेलं नाही. पात्र राहिलेलं नाही. हे लक्षात आलं पाहिजे. आता अधिक मास गेला ना, त्याच्यामध्ये अशा काशाच्या डिश विकल्या, तर ते घासताना वरचं काशाची पॉलिश निघून गेली आणि खाली लोखंड आहे. पैसे कशाचे घेतले रे? खासदार लोकांनी काशाचे. विकलं काय? लोखंड. श्रद्धा आहे का? नाही. आणि मग त्याच्या दुकानाला आग लागून गेली. हे असं होतं. अजून एक म्हण आहे, तेली विके धारोदार, खुदा मारे एकही बार. तू मार काटा, तो ज्या दिवशी लावेल त्या दिवशी तुला रडावं लागेल. कारण केलेलं भोगावं लागतं. म्हणून धर्म कर्मानं श्रद्धा वाढत जाते. आणि धर्म आणि कर्म नीट नाही झालं की मनुष्य चक्रात पडतो. हे आटोपलं की ते काही लोक म्हणतात ना, हा त्रास झाला की तुला आपल्या घरी काही काही चालूच असतं. धर्म चुकला आहे आणि कर्म चुकला आहे. एक तर वाणीनं तुम्ही नीट बोलत नाही आहे आणि हाताने परोपकार करत नाही. वाणीने मधुर बोला आणि हाताने परोपकार करा. वाणीने मधुर आणि हाताने परोपकार केला की जीवनातले संकट दूर होतात. आणि यदा कदाचित आपल्या प्रारब्धाने संकट आलं तर संकटात आपण खचून जात नाही. काल रात्री भरताना कौशल्याचा आपल्यावर विश्वास बसावा याच्याकरता किती शब्दा घेतल्या. म्हणून ते म्हणतात की भोग हे परायण लोकांकरता आहे. त्यांच्या मनात शंका येते की आपण पूजापाठ केले, देवाचं केलं की देव आपलं हिरवून घेईल. कारण त्यांची श्रद्धा नसल्यामुळे त्यांच्या मनात असं आहे. म्हणून वृंदावनातली एक गोष्ट आहे, 6-8 वर्ष त्यांनी सांगितलं आहे, स्वामीजींकडे एक मुलगी येत होती. त्या काले बघा तुम्ही हरिद्वारून गंगेच्या कावडी निघाल्या ना, तर अनेक लोक आईला कावडीत बसवत आहे, कोणी बापाला बसवत आहे, कोणी एक विधवा बहीण आहे तिला बसवत आहे आणि हरिद्वारपासून तर काशीपर्यंत पायी आणताय त्यांना. आता हे फळ कशाचं आहे? बरेच मुलं लग्न व्हावं याच्याकरता कावड नेत आहे, मुली लग्न व्हावं याच्याकरता कावड नेत आहे. पहा काय परिस्थिती आली. जे समाजामध्ये सहज ठरत होतं, मुली पण एक कावड घेऊन, मग त्यांना विचारलं तुम्ही कावड का? माझं लग्न चांगल्या पुरुषाशी व्हावं म्हणून मी महादेवाला पायी जाऊन पाणी घालणार आहे. असं आता त्याच्यातही गोंधळ घालणारे लोक आहे. ते पायी जातात विचार, यांना गोंधळ करायची काय गरज आहे? म्हणून ते म्हणतात तर त्या मुलीचं लग्न ठरलं. वृंदावनातच राहत होती, स्वामीजीच्या मठामध्ये रोज येत होती. तर लग्न लागलं आणि मग स्वामीजीच्या दर्शनाला जायचं. हा नवरदेव जो होता तो म्हणे मी येणार नाही तुमच्या स्वामीजीच्या दर्शनाला. म्हणे का? तुम्ही खाणारा पिणारा आहे. खाणारा पिणारा माणसाने संन्यासाचं दर्शन नाही आहे. ती मुलगी तिथूनच त्या गाठजोडं सोडून टाकला आणि नवरदेवाला सांगितलं मी आयुष्यात खाणार नाही, पिणार नाही आणि खाऊ पिऊ देण्याचं हाताने करून देणार नाही. बराच रवाना होईल गेल्या त्यांनी. हे स्वामीजीला कळालं. लोक आले म्हणजे तुमच्याकडे दर्शनाला येणाऱ्या कोणीने असं केलं. स्वामीजी मनात शांत बसले आणि त्या मुलीला बोलवलं, तू हे असं का केलं? मग मी इतक्या दिवस मठात येऊन असं केलं, माझ्या मठात येण्याचा काय उपयोग? स्वामीजीने तुझे पाहिजे. जो असा असेल तो जर माझ्याकडे आला
तर मी परत लग्न करेन. स्वामीजी म्हणे त्या लग्नामध्ये एक मुलगा होता आणि त्या नवरदेवाला तर सुट्टी झाली, ते लोक होते. त्याने त्या मुलीला सांगितलं की मी असाच वागतो, म्हणे चाल स्वामीजीकडे. स्वामीजीकडे आले. स्वामीजी सांगितलं की हा मुलगा असं म्हणतोय, त्याला पाहून घ्या तुम्ही. मग त्याला विचारलं, अरे खरं आहे का तुझं? म्हणे स्वामीजी मी असाच वागून दाखवे, मी सुद्धा खाल्लं पिळलेलं नाही, पण म्हणे तुला मी मुलगी देणार, तू नोकरी काय, मी अमुक अमुक ठिकाणी नोकरी आहे, माझी आयडेंटिटी पाहून घ्या. स्वामीजी पुढे लग्न लागलं, मठात लग्न झालं, सगळे लोक मठात जेवले आणि निघून गेले. पण तिची हिंमत तिची पक्की. स्वामीजी म्हणे तिची श्रद्धा काय आहे? श्रद्धा. श्रद्धा. आई बाबांनाही आनंद वाटला आणि तो जो होता त्याच्या आई बाबांना दुःख झालं, अरे एवढं चांगली पोरगी भेटली, सोडला तर तुझं काय बिघडलं असतं. पण त्याच्या नशिबात रत्न नव्हतं. स्त्री एक रत्न आहे, पुरुष रत्न आहे, म्हणून आपण पुत्र रत्न, कन्या रत्न असे शब्द वापरतो. जे श्रद्धेनं धर्माने चालतात ते रत्न आहे. गारगोट्यांना तर काही करावं लागत नाही. समुद्रावर गेले, नदीत गेले की भरपूर गारगोटे आहे. म्हणून पुत्र भावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. कोणाचा भाचा, कोणाचा मुलगा आणि कोणाचा जावाई. 3 लोकांना आनंद होतो. चांगला मुलगा निघाला की सासरा म्हणतो आपला तर बंदा करणार आहे जावाई. मामा म्हणतो बा वनेली कोसगावचा आहे तो भाचा, गावाचं नाव आहे वनेली कोसगाव, आणि जावाई पण आता आहे धुळ्याचा. 3 लोकांना आनंद होतो. तिन्ही लोकी झेंडा. कोणाची भाची, कोणाची सून आणि कोणाची मुलगी. मुलीचे सुद्धा 3 लोक आनंदित होतात. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पण आता आईच असं म्हणते की जास्ती माणसं नको करा, असं तर घरी द्यायचे आपल्याला. काय तुम्ही या आईला भांडे घासावं लागतं मुलीच्या बेसिंग मध्ये. काय कोणी असतं तर तुला जायचं काम कमी पडलं असतं ना. इकडे घरचा संसार उघडा पडतो, माणूस वेगळा वागायला लागून जातो. सारखी बाई गेली की त्या डोक्याला त्रास होतो. म्हणून ते म्हणतात की धर्मात्मा लोक भक्तांच्या संगतीला राहतात, म्हणून त्यांना सत्संग गोड लागतो. आणि विषयी लोक विषयाच्या संगतीला राहतात, म्हणून त्यांना विषय गोड लागतो. आता धनानं भोग मिळतो खरा काय, पण धनाचा उपयोग जास्त घेतला तर भोगाने रोग मिळतो. आपला जो धन आहे खूप वापरला, पण खूप खाल्लं पिल्लं तर रोग होतो. पण तेच धन योग्य प्रकारे वापरलं तर रोग कमी होतात. मग धनाचा रोगाला मदत होते, चांगल्याला मदत नाही होत. म्हणून धनाचा सदुपयोग झाला पाहिजे. काय शब्द आहे? सदुपयोग. अहो तुमच्याकडे गावरानी दूध उत्पन्न होतं, दूध जास्ती खाल्लं बरोबर. साखर आहे तुमच्याकडे खूप, कारखाना मिळते, जास्त खाल्लं तर तुम्हाला ते प्रमाणातच खावं लागेल. म्हणून भोगाला प्रमाण आहे. प्रमाणानं भोग भोगले तर त्याच्यापासून रोग होत नाही. म्हणून धनाचा भोग अतिशय प्रेमी वाटतो, पण श्रद्धावान लोकांना धनाचा सदुपयोग केलेला आनंद वाटतो. आता दिल्लीला काल एक ऑफिस उघडलं की तुम्हाला जे कपडे नको आहे ते इथे जमा करा. म्हणजे आता काय करतात लोक, घंटा गाडी येते ना त्याच्यात जुनीचं चांगले चांगले कपडे टाकून देतात. कोणी भांडे मिळत नाही त्याच्यावर, आता गरीब घ्यायला तयार नाही. तर दिल्लीला एक ऑफिस निघालं आहे आणि त्याचे तिथे कपडे पाठवायचे तुम्ही, मग ते गरिबांना पण तसे वाटते. असं आहे.
म्हणजे तुमच्या घरातल्या कपड्याची सुद्धा दैना झाली. इतके असतात लोकांजवळ. बाईला विचारलं किती साड्या? 56. महिन्याचे दिवस किती आहे? 30. म्हणजे रोजची एक नसली तरी डबल आहे ते. तरी डिझाईन दिसले की आणले. कांचीवरम पंढरपूरला गेले ना, माहेरची साडी बांगड्या तिथेच गर्दी आहे. पण कासार गल्लीत आणि कपड्याच्या गल्लीतच गर्दी आहे. अशी यात्रा होऊन गेली. उलट असलेले जुने घेऊन जायचे, तिथे ते गरीब बसले असतील त्यांच्या अंगावर घालून द्यायचं, त्याचा सदुपयोग होईल. एवढं त्यांना काय लागतं? मग काय करशील? सासू नेल्यावर सोना लगेच त्या घंटा गाडीत टाकतात. ते म्हणजे म्हातारी पोरगी नेत नाही. आता गेल्याबरोबर फेकतात कपडे. काही श्रीमंत लोक म्हणतात तुम्ही वाटून नाही येते. म्हणले इथे कोणाला वाटत नाही, आमचं पोलीसचं मंदिर आहे. चल नवे वाटत नाही, आम्ही तर जुने काय. म्हणून काही लोकांना आपल्या खानदानीचा अभिमान असतो, त्यामुळे ते भगवंताची भक्ती करत नाही. आमच्याकडे घरीच करता नाही. भक्तीला उजळा देण्याकरता देवळात गेलंच पाहिजे. देवळात काय असतं? साधू संत येतात, त्यांचं दर्शन घडतं आणि सत्संग चालतो. हल्ली मंदिरात सत्संग नाही आहे. रोज मंदिरात सत्संग झाला पाहिजे, भजन झालंच पाहिजे. डेकोरेशन करून ठेवतात लोक. 35,000चे फुलं लावून देतात लोक. आता त्या दगडूशेठला आणि सिद्धिविनायकाला 2,000 आंबे लावले होते. म्हटलं फुकट वाटले का? 5 रुपयाला एक आंबा प्रसाद परत लगेच. म्हणजे परत प्रसाद पाहिजे असेल तर 5. आणताना नाही आणायचे आणि जाताना परत एक आंब्याचे 5 रुपये द्यायचे. काय झालं? तिथे घोटाळा झाला. तिथे हे केलं ना ऑडिट, त्या ऑडिटमध्ये गोळ सापडला. सिद्धिविनायक मुंबई, कालची लेटेस्ट बातमी आहे. हे लक्षात आलं. म्हणून ते म्हणतात की वंशाचा सुद्धा अभिमान आहे लोकांना आणि त्यामुळं हे ज्ञान झालं पाहिजे. जसा भोगी मनुष्य असतो त्याला भोगामध्ये मजा येते, लोभी माणसाला धन कमवण्यात मजा येते आणि धर्मात्म्याला धर्म करण्यामध्ये आनंद येतो, मजा नाही येत. धर्माचा काय आहे? आनंद. जे तुम्ही धर्म करता त्याचा आनंद असतो. आनंदाचे डोही आनंदकडे, हा धर्माचा आनंद आहे. नाही आज आपल्याकडे सत्यनारायण केला तर 50 लोक जेवले, काय वाटला? आनंद. आनंद वाटला पाहिजे. आपल्या घराला लोक पाय लावून जातात. म्हणून ते म्हणतात जीवाला उत्पन्न करण्याकरता भगवंताने श्रद्धा नावाचा रस निर्माण केला आहे. अनेक रस आहे, 6 रस आहे, षडरस. पण हा श्रद्धा रस जो आहे याच्यामध्ये अहंकार उत्पन्न होत नाही. म्हणून जगामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा महत्वाकांक्षा आहे, पण सगळ्यात महत्वाकांक्षा जी आहे ती भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. आणि भक्ती निर्माण झाली की आपल्या तोंडातून वाईट उक्ती निघत नाही. म्हणजे आपल्या तोंडातून वाईट शब्द निघत नाही, चांगला शब्द निघतो. आणि चांगला शब्द निघण्याकरता आपल्याला भक्तीची अवस्था आहे. म्हणून आपली आई आपल्याला सांगते खोटं बोलायचं नाही, कोणाची वस्तू घ्यायची नाही, हे आईने शिकवलंय आधी. म्हणून आई पहिली गुरु आहे. पण पहिल्या गुरुला कोणी मानायलाच नाही. देऊ नये त्यांची वस्तू, खोटं बोलू नये, चोरी करू नये, हे जे कोणी शिकवलं ते आईने. म्हणून आईला न मातृ दैवत, आईसारखं दैवत
जगात नाही असा सिद्धांत समजावून सांगितला आहे. म्हणून अखंडानंद म्हणतात, शांडिल्य ऋषीने लिहिलंय, श्रद्धा ही जगाची आई आहे आणि तिला आई मानाल तेव्हा तुमच्या जीवनात घाई होणार नाही. नाही तर कशाची घाई होते माणसाला? मरणाची. अकाली मरतोय मनुष्य हल्ली. का मरतोय अकाली? तर त्याचं कारण आहे की तो श्रद्धावान नाही. श्रद्धावान मनुष्य चुकीचं काम करत नाही. म्हणून ज्याला दीर्घायुष्य आणि आपले इंद्रिय शाबूत पाहिजे असेल त्याने श्रद्धा भक्ती अंगी करावी, म्हणजे ज्या योगानं त्याचं जीवन मंगल होईल. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राई कृपा मजतील, करी नाही घडली सेवा काही. मस्तकी तुझा ना टेविला कर.